जय भीम नमो बुद्धाय। नांदेडमध्ये प्रेम कहाणी घडली जाता आणि सक्षम नावाचा मुलगा हा ठार झाला आचलच्या प्रेमात। आचलच्या वडिलांनी सक्षमला ठार केलं आणि आचल विधवा झाली। कशी विधवा झाली? का त्याच्या प्रेताशी लग्न करून विधवा झाली। समजलं काय? बरोबर नाही काय? हसू का रडू का बोलू, काय बोलू काही समजून राहिलं नाही। लग्नाला खिलोनं समजावलं लोकांना, खिलोनं। लग्न हे पवित्र बंधन असते। ह्या नात्याला काही लोकांना खिलोना समजला, खेळणं समजलं। विचार कराजोगती गोष्ट आहे राजा, विचार कराजोगती गोष्ट आहे। लग्न म्हणजे खेळणं आहे काय? आचल खेळणं आहे काय? खेळण आपलं घेऊन पळालं? अरे लग्न हे पवित्र बंधन असते। लग्न हे पवित्र बंधन असते। माझं म्हणणं एक असं आहे, तू म्हणतस ना मी सक्षमची विधवा आहेस। कशावरून विधवा आहेस? सक्षमने तुझ्याशी लग्न केलं का? नाही केलं। भागात कुंकू दुसऱ्याने भरलं, तुझ्या बाईने भरलं कुंकू, तुझ्या बाईने भरलं। तू सक्षमची बायको कशी झाली? विधवा कशी झाली? हेच मला समजत नाही। अरे लग्न एवढं प्रेम संबंध, लग्नाच्या रेशम गाठीला आचलनी खेळणं समजलं रे देवा। आणि काही लोक म्हणून राहिले तिला सती सावित्री साबित करून, काही लोक तिला सती सावित्री साबित करत आहे। अरे लग्न हे खेळणं नाही आहे, थोटांग नाही आहे, एक पवित्र रिश्ता आहे। कळलं काय? लग्न हे 7 जन्माची गाठ असते। लग्न हे आपल्या साथीदारासंग केलं जातं। का केलं जातं? सुख दुःखात साथ निभावणारी असते लग्नाची वाईफ किंवा नवरदेव। जो नवरदेव असतो ना, हा 7 जन्मासाठी बनलेला असतो। 7 जन्मासाठी रेशम गाठ असते आणि पवित्र नातं असतात ते लग्न, विवाह। आणि त्या लग्नाला तू खेळणं समजलीस आणि त्याच्या प्रेताशी लग्न केलं म्हणतस। भांग भरला दुसऱ्याने, तुझ्या लेडीजने भरला, त्याने भरला काय? नाही भरला। कळलं काय? आणि तू म्हणत आहेस सक्षमची विधवा आहेस। अगं ए बावळट, तू विधवा नाही आहेस, तू कुवारी मुलगी आहेस। आणि तू स्वतःला विधवा समजत असशील तर तुझा तो प्रॉब्लेम आहे। पण तुझं लग्न झालेलं नाही आहे, कारण संविधान याला मान्यता देत नाही। लग्न हे असं नसतं, लग्न हे असं नसतं। कारण लग्न असं लोकांनी भरपूर केले असते, कारण व्हायरल होण्यासाठी तू लग्न केलंस। कारण हे जे ते लग्न केलंस ना, हे लग्न चित्रपटात चांगलं वाटतं। समजलं काय? चित्रपटात चांगलं वाटतं, हे पाहायला बरं वाटतं, रियालिटीमध्ये नसतं। आणि तू रियालिटी केलं का? केलं का चर्चेत येण्यासाठी। आणि चर्चेत माणूस काही ना काही अतिर्थपणा करावं लागते। चर्चेत येण्यासाठी माणसाला काही ना काही विचित्र काही करावं लागते। त्या विचित्रपणा केला, त्या कारणामुळे तू चर्चेत आली आणि व्हायरल होत आहेस आणि लोकांच्या नजरेत येत आहेस आणि सती सावित्री करत होत आहेस तू स्वतःला। आणि काही सोशल मीडियातील लोक, इन्फ्लुएन्सर, इंस्टाग्रामवरती लोक, यूट्यूबर, काय रील काढणारे, अरे काय काय बोलून राहिले तुझ्याबद्दल। अरे बापा काय सती सावित्री आहे, किती चांगली मुलगी आहे। अरे मेल्यावरती आचलनं लग्न केलं सक्षम संग, अशी प्रेम कहाणी, एक नंबर प्रेम कहाणी आहे। तर माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही सती सावित्री म्हणत आहे तिला प्रेम कहाणीचा एक भाग देत आहे, तिला तुम्ही मोठं करत आहे। तर ते काम करा। भारत सरकारनं, महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो की हिला भारतरत्न द्यावा, कारण हिनं भारतात मोठी जात कामगिरी केलेली आहे। अशी कामगिरी कोणीच करू शकत नाही, अशी या मुलीने केलेली आहे। हिला एखादा भारतरत्न द्यावा, एखादा भूषण पुरस्कार द्यावा, हिला समाजरत्न पुरस्कार मिळावा। जेवढे पुरस्कार असेल ना तेवढे पुरस्कार या मुलीला द्यावा, हे माझं मत आहे। कारण सरकारनं आपल्या सोशल मीडियाचे काही मुलींनी हिला एवढं हवेत नेलं की मी तुम्हाला सांगू शकत नाही दादा। हिला लव गुरु साबित करावं। आणि काही लफडेबाज आपल्या भारतात असतात,
लफडेबाज मुलं आणि मुली त्यांचे लफडे असतात, लवबट असतात, त्यांनी हिचं सहाय्य घ्यावा आणि हिच्या संग बोलावं, हिच्या संग भेटावं. काही तुमच्या प्रेमात प्रॉब्लेम आली, काही झालं तर तुमचे मायबाप लग्न करून नसन देत तर या आचलला भेटावं आणि आचल तुम्हाला सांगणार का नाही तुम्ही असं करा, तसं करा, असं करा, त्यानं सक्सेस होणार. म्हणजे आचल लवगुरू होणार आणि हिला पदवी द्या लवगुरूची. आणि कोणी पण कोणालाही प्रॉब्लेम झाली प्रेमात तर आचलला भेटा आणि आचल संग संपर्क साधा आणि आचलला विचारा का आमचं प्रेम सक्सेस कसं होणार. तू तर मेल्यावर लग्न केलं तुझ्या प्रियकराशी, आता आम्ही कसं करू, आम्ही पण मेल्यावर लग्न करू काय का जिवंतपणी लग्न करू, अशी आचल सांगणार. वा रे वा, बावळट लोक, किती लोक नालायक लोक असायला पाहिजे. इथं लहान लहान मुलीवर अत्याचार होऊन राहिला आणि ते नराधम गलीनं फिरून राहिले, बडी चालले लहान लहान मुली. आणि ह्या अशा नराधम लोकांना, असे गुन्हेगार लोकांना आपण व्हायरल करून मोठे बनवून राहिलो. कसे लोक असायला पाहिजे रे हे. लहान लहान मुलीवर अत्याचार होऊन राहिला हे दिसून राहिलं नाही कोणाला, फक्त दिसतात काय असे सडलेबाज लोक. अरे तो सक्षमही गुन्हेगार होता आणि आचलचे घराने गुन्हेगार होतं. सक्षम हा 10 दिवस झाला जेलातून सुटून आला आहे, 10 दिवस जेलातून सुटून आला होता आणि गुंडा होता तो. आणि कोणचा बाप आपल्या मुलीला दी रे बाबा पोरगी, बापाने बापाच्या अंगावर, मायाच्या अंगावर, भावाच्या अंगावर कितीही गुन्हे असन, किती काही असन तरी बाप कोणाचाही म्हणतो. तुम्ही एक बाप आहे, तुमची मुलगी का तुम्ही गुन्हेगाराला द्याल काय रे बाबा, बेरोजगारले द्याल काय रे बाबा, कोणी द्यान काय रे बाबा, कोणाले पोरगी अशी द्यान काय तुम्ही. जो मुलगा सक्षम नाही आहे स्वतःच्या जीवनात, स्वतःच्या पायावर उभा नाही आहे, तो मुलगा जुगार खेळतो, तो मुलगा एक त्याच्या अंगावर गुन्हे आहे, तो दादागिरी करतो, गुंडीपणा करतो, तर त्याला तुम्ही मुलगी द्यान काय तुमची, मला कमेंट करून सांगा. द्यान काय तुमची मुलगी तुम्ही त्या व्यक्तीले. अरे तिच्या बापानं काहीच गुन्हा केला नाही, फक्त त्याच्या बापाने एकच गुन्हा केला का सक्षमचा जीव घेतला. तो जीव नव्हता घ्यायला पाहिजे, त्यानं कायदा हाती नव्हता घ्यायला पाहिजे. हे गोष्ट माझ्या मनात ठकलेली आहे. कारण जीव मारण्याचा आणि मरण्याचा अधिकार हा संविधानानं कोणाला दिला नाही आहे. सगळ्याला जगण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाने आणि संविधानाचं उल्लंघन केलं आहे आचलच्या वडिलांनी. त्या कारणामुळं त्याला ॲट्रॉसिटी होणार म्हणजे होणार, तो जेलात जाणार म्हणजे जाणार, त्याला सगळं शिक्षा होणार म्हणजे होणारच. ते कोणी देणार म्हणजे देणार, संविधान देणार म्हणजे देणारच. पण गोष्ट एक लक्षात येत नाही, ही मुलगी म्हणत आहे की मी सक्षमच्या आईवडिलाला पोचणार, मरेपर्यंत पोचणार, म्हातारपणेपर्यंत पोचणार. अव बावळट, तू तुझ्या मायबापाची झाली नाही तर त्या सक्षमच्या आईवडिलाची काय होणार ग, हे मला सांग बरं. तू म्हणत आहेस सक्षमचे आईवडील माझे आईवडील आहे आता. अगं जन्म देणाऱ्या बापानं मायनं 9 महिने 9 दिवस वागवलं तुला, त्याचीच झाली नाही तर सक्षमच्या आईवडिलाची काय होईल. काय होशील, काही होत नाही. कारण तू व्हायरल होण्यासाठी काही पण करतं. कारण व्हायरल होण्यासाठी मुली काही पण करतात. आम्हाला मुली जातीवर विश्वास नाही, आम्ही रिस्पेक्ट करतो, मुलीं जातीची रिस्पेक्ट करतो, पण विश्वास करत नाही त्यांच्या बोलण्यावर. कारण तू म्हणून राहिली जयभीमवाला होता म्हणून त्याला मारलं, तू म्हणत आहेस मारलं, पण मला एक सांग, तू जयभीमवाला होता ना म्हणून मारलं ना, तर त्याच्यावर ॲट्रॉसिटी लागणार म्हणजे लागणार आणि त्याला सजा होणार म्हणजे सजा होणार. पण माझं एकच म्हणणं आहे की जयभीमवाला होता म्हणून मारलं, तुझं असं म्हणणं आहे तर तू जयभीमवाल्याशी प्रेम का केलं, आपल्या जातीत आई घालायची होती, हे तुला समजलं का नाही, हे मला याचं उत्तर दे. त्याचा जीव वाचला असता बिचाराचा, त्याचा परिवाराचा जीव वाचला नसता का, त्याचा परिवार ज्योतिषी मेलेला आहे, तुला माहीत आहे का. कारण त्याचा कुळाचा दिवा गेला. तुझ्या आईची तशी तू लेकरू होतीस, तुझ्या आईने तुला 9 महिने 9 दिवस वागवलं होतं ना बेटा आचल, तसं त्याच्या मायबापाने वागवलं होतं, त्याच्या मायने कोकात ठेवलं होतं, त्याला 9 महिने 9 दिवस वागवलं होतं आचल, समजलं काय. तोही त्याच्या मायबापाचा लेकरू होता, आवडता लेकरू होता, काळजाचा तुकडा होता. जशी तू पण आहे, तू पण गुन्हेगार आहेस, कळली काय, तू पण एक गुन्हेगार आहेस आचल, लक्षात ठेवशील. तुझ्यामुळं त्या मुलाचा जीव गेला. कारण माहिती आहे काय, तू त्याच्या प्रेमात पडली नसती तर असं कांड झालं नसतं, तुझ्या बापाने त्याला मारलं नसतं, लक्षात ठेव. कारण तू हाताच्या बाहेर गेली होती, त्या कारणामुळं तुझ्या बापानं हा विडा उचललेला होता, दुसरा काहीच नाही. पण तुझ्या बापानं गलत केलं, त्याची सजा त्याला मिळणार म्हणजे मिळणारच आणि त्याला सजा झाली पाहिजे, हे माझं मत आहे. आणि सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. सक्षम गुन्हेगार असला तरीही मी तुला सांगत आहे,
स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक आहे तो. त्या कारणामुळं त्याला कसंही जगता येतं, पण त्याला गुन्हे करता येत नाही, कारण संविधानाच्या कायद्यात नाही. पण माझं एकच म्हणणं आहे, संविधानानं सगळ्यांना हक्क दिला आहे प्रेम करण्याचा, जगण्याचा, आपला आवडती व्यक्ती निवडाचा, साथीदार निवडाचा. पण लक्षात ठेव, कारण तू जो निवडला होता तो व्यक्ती होता गुंडखोर. कोणताही मायबापाच्या अंगावर कितीही केसेस असेल तर मायबापाला असं वाटते का आपला पोरीचा नवरा हा चांगला असला पाहिजे, इज्जतदार असला पाहिजे, नोकरीदार असला पाहिजे, पैसेवाला असला पाहिजे, घरदार चांगला असला पाहिजे, त्याची इज्जतदार घरानं असलं पाहिजे. अशा गोष्टी मायबापाला माहीत असते. मायबापाला पाहिजे, आपल्या मुलीबद्दल अपेक्षा असते, मायबापानं स्वप्न असते आपल्या मुलीबद्दल. कळलं का तुला? कारण तुला कळणार नाही, कारण तू तुझ्या मायबापाला वैरी ठरवतेस. तू मायबापाची झाली नाही तर ह्या सक्षमच्या आईची काय होशील ग, मला सांग बरं तू. ते कळणार नाही तुला, ह्या गोष्टी कळणार नाही, कारण तू किशोरावस्थेत आहे. तू गलती केली, तुझी गलती नाही आहे, तुझ्या वयाची गलती आहे. कारण ह्या वयामध्ये कोणीही पण गलत्या करतात, हे लक्षात ठेवशील. तुझी गलती नाही आहे, ह्या वयातच गलती आहे. कारण वयातमध्ये आकर्षण निर्माण होतं. तूच नाही प्रेम केलं, 99% लोकांनी प्रेम करतात आणि मरतात कोण? मुलं मरतात, मुली कमी मरतात. हे लक्षात ठेवा. कारण तुला सांगतो, लैला आणि मजनू पागल झाला होता लैलासाठी, लैला नव्हती झाली पागल मजनूसाठी. हे लक्षात ठेवशील. हीर आणि रांझा पागल झाला होता हिरीसाठी, हीर नव्हती झाली रांझ्यासाठी पागल, कारण रांझाही मरण पावला. कळलं काय? अगं खरं प्रेम केलं असतं, मुलींनी केलं असतं ना खरं प्रेम, खोटं नाही सांगत, तर मुली पागल झाल्या असत्या, मुलं पागल कधी झाले नसते. लक्षात ठेवशील. आणि आपल्या जातीत आई घालायची आपली. आमचे लेकरं काही जास्तीचे आले नाही आमच्या समाजातील. कळलं का तुला? आमच्या समाजातील लेकरं काही जास्तीचे आले नाही आहे, तो काही वरून पडला नाही आहे. कळलं काय? आपल्या जातीत आपली आई घालायची, आपल्या जातीतला पोरगा पाहायचा होता प्रेम करायला. तुम्हाला प्रेम करण्यासाठी जयभीमवाला लागतो, वेगळ्या जातीचा लागतो, आणि लग्न करायला तुमच्या जातीचा लागतो. तर काय खांडे हो, तुम्हाला समजायला पाहिजे. त्या मुलाचा जीव गेला असता काय? त्या मुलाचा जीव गेला असता का? लक्षात ठेव, गेला असता काय? तुझा बाप 10 वेळा म्हणत होता ना, 10 वेळा म्हणत होता ना की बाबा तिच्या मागं लागू नको, त्याच्या मागं लागू नको. त्या मनास लागत होतं डायरेक्ट बाबा आता मी त्याच्या सांगणार आहे की माझ्या मागं लागू नको, मी दुसऱ्याशी लग्न करणार आहे, माझ्या जातीतल्या मुलाशी लग्न करणार आहे. कारण माझे वडील, माझी आई, माझा परिवार याला मान्यता देत नाही, आपल्या प्रेमाला मान्यता देत नाही, आपल्या लग्नाला मान्यता देत नाही. त्या कारणामुळं आपण काही लग्न करू नये. आणि मी माझ्या मनानं, माझ्या बाबाच्या मनानं, माझ्या आईच्या मनानं लग्न करणारा तयार आहे. तू माझ्याशी मागं लागू नको. तू बिचाराने एकच म्हटलं असतं, ठीक आहे जा बा बिंदास. हा बिचारा कसाही जगला असता, जिवंतच राहिला असता, मायबाबाच्या डोळ्यासमोर राहिला असता. समजला का? चल, पण तुझी गलती आहे. पण सक्षमचे आई वडील तुला डोक्यावर बसून झाले, हे त्यांची गलती आहे. ते पस्तावणार आहेत, हे लोक सक्षमचे आई वडील पस्तावणार, हे लक्षात ठेवशील. आता त्यांना काही दिसून राहिलं नाही, तू आवाज करून राहिली, कारण तिचा मुलगा गेला. त्या कारणामुळे सक्षमचे आई वडील माणुसकीचे लोक आहे. त्या कारणामुळे मी तुला सांगत आहे, तुला वरवर का करत आहे? तुला सक्षम तू कधी बनशील नाही, कारण मुलगी कधी मुलगा बनू शकत नाही, मुलगा आणि मुलगी कधी बघत नाही, कारण तिचं मर्यादा असतं त्या गोष्टीला. आणि लक्षात ठेवशील, तुझ्या मायची तू झाली नाही तर सक्षमच्या आई वडिलाची काय होशील? बरोबर ना? खरं बोलून सांग, मी खरं बोलतोय की काय बोलतोय? कारण भरपूर लोक व्हायरल करत आहे, तिला सती सावित्री करत आहे, पण मी माझं एकच म्हणणं आहे, मी सक्षमच्या आई वडिलाच्या बाजूने आहे, तिच्या बाजूने नाही, आचलच्या बाजूने नाही. खरं बोलत असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघा, फॉलो करायला विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय, जय जवान, जय किसान, जय संविधान, जय शिवराय.